तो भला भाऊ माझा भाऊ गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भीती रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघा दुःखाचा मागिल्या, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. समचरण सरोजम सांद्रे लांबदावम जगननिहित पाणी मंडनम मंडनानम. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा करू प्रथम नमन. सद्गुरु दास तुका श्री गुरु चरण सरोज निज मन गुरु सुधारी. बनरव रघुवीर विमल यशो जोदायको फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो भवन कुमार. बल बुद्धि विजय देव मोहे हरहु कलेस विकार. तत्वज्ञानी संत हो सत्कविवर पराट पर गुरु ज्ञानदेव भगवंत. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती. तुका स्वामी तो हा पूर्ण ब्रह्म प्रकाशे. जळी रक्षिले निर्जीव कागदासी.
याच्या वरा. प्रस्तुत प्राप्त ठिकाणी प्राप्त प्रसंगी आपल्या मौजे कारवी विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी कैलासवासी प्रल्हाद सुभराव जाधव, आपण त्यांना सर्व आदराने नाना म्हणायचो. नाना गेल्या 3 वर्षापूर्वी याच दिवशी त्यांनी आपल्या पत्नीचा, मुलांचा, मुलीचा, नातवंडाचा, आपतेष्टाचा, नातेवाईकाचा, पैपावण्याचा, केस सगळ्यांचा सर्वांचा निरोप घेतला. हे लोकीची यात्रा संपवली, मृत्यू लोकीची यात्रा संपवली आणि ते आनंदात विलीन झाले. त्या दिवशीपासून या जाधव परिवारावरती जो नानांच्या जाण्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला. या परिवाराच्या दुःखामध्ये आपण सर्वजण या परिवारावरती मनापासून प्रेम करणारे त्यांचे आपतेष्ट, नातेवाईक, पैपावणी, सगळे सोय सर्वजण या दुःखामध्ये सहभागी झालात. आपल्या सहभागामुळं या परिवाराला डोंगरा एवढं मोठं दुःख पचवण्याची शक्ती मिळाली, ऊर्जा मिळाली आणि बरोबर 3 वर्षानंतर स्वतः हे परिवार नानांना विसरू शकत नाही म्हणून नानांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या परिवाराने नानांच्या तृतीय पुण्यस्मरण सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. त्यानिमित्त कीर्तन सेवेचं आयोजन केलेलं आहे आणि कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि मी चिंतनासाठी घेतलेला अभंग वैराग्याचे महामेरू जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या शेवटाविषयी अनुवाद करता येतात. भगवंतांनी सृष्टी निर्माण केलेली, त्यामध्ये 84 लक्ष जीवांची निर्मिती केलेली, 84 लक्ष जीव जन्माला घातलेले आहे. ज्यार्थी जन्म झालेला आहे त्यार्थी आयुष्यामध्ये एक गोष्ट निश्चित आहे, ती म्हणजे आपला मृत्यू. ज्यार्थी जन्म आहे त्यार्थी आपल्याला एक ना एक दिवस प्रत्येकाला ज्या रस्त्याने नाना गेलेले आहेत त्या रस्त्याने आपल्याला प्रत्येकाला जावाच लागणार आहे. ध्यानात असू द्या. आयुष्यात माणसाने 2 सोहळे विसरायचे नाहीत. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जियापरी. त्यातला एक सोहळा आहे माणसाच्या आयुष्यातला, तो म्हणजे आपल्या जन्माचा सोहळा आहे आणि दुसरा सोहळा आहे तो आपल्या मृत्यूचा सोहळा आहे. एका सोहळ्याला आपण सर्वजण हजर होतो, तो म्हणजे आपल्या जन्माचा सोहळा. आणि एक सोहळा आपल्या आयुष्यात असा आहे, त्या सोहळ्याला आपण कुणीच हजर नसणार आहे, तो म्हणजे आपल्या मृत्यूचा सोहळा. तो दुसरी लोक सहज साजरा करतात. ऐका, बोलू नका कोणी. आपण जन्माला आलेलो आहे. आपल्या आयुष्यामध्ये जन्म महत्वाचा नाही, मृत्यू महत्वाचा नाही. कारण सूर्य उगवतोय ते आपण एवढं विशेष मानत नाही, मावळतोय तुझा विशेष मानत नाही. मधला प्रवास कसा आहे तो महत्वाचा आहे. मग तो शेवट ठरवतो आपला करायचा आहे का नाही. आता तुकोबराय शेवट गोड झाला म्हणतात, मग आपल्या आयुष्यामध्ये शेवट आहे का नाही. आपला शेवट होत नाही, कारण आपण जन्माला येण्या अगोदर सुद्धा हित होतो. तुम्हाला वाटत असेल जन्माला आल्यापासून माझा जीवनाचा प्रवास झाला आणि मृत्यूनंतर मी नसणार रे. तुम्ही त्याच्या अगोदर पण होता आणि तुम्ही गेला तरी हितच असणार आहे. ध्यानात असू द्या. मग मरत कोण? तुमचं काय मत आहे? माणूस मरतो का? माणूस मरतो का? तुम्ही लय टेन्शन मध्ये आला बाबा. कशी टेन्शन आहे का तुम्हाला? टेन्शन घेऊ नका. कशा टेन्शन घेऊन काय मार्ग निघणार आहे का? मरत कोण? आपण मरतो का शरीर मरतो? आपलं सगळ्यात मोठं अज्ञान असं आहे की या शरीराला मी म्हणतो. शरीर म्हणजे मी नाही, शरीर म्हणजे मी नाही. आतमध्ये आहे तो आपण आहोत आणि त्याचं कवर आहे, कवर खुली आहे, खुली आहे. आणि ही खुली भाड्याची आहे. आपण त्याच्यात राहतो. एक ना एक दिवस ती खुली खाली काढावी लागते. ही खुली भाड्याचं घर आहे, भाड्याच्या घरात राहतोय, आपल्याला खाली करावं लागणार आहे. ध्यानात असू द्या. मग मरत कोण? शरीर मरत. आणि कोणी सांगितलं? भगवंतानी अर्जुनाला सांगितलं. भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, वासांशी जीर्णानी यथा विहाय तथा शरीरानी विहाय. वासांशी जीर्णानी यथा विहाय नवा निगृणाती नरोपरानी तथा शरीरानी विहाय जीर्णा नन्याती सय्याती नवानी देही. शरीर मरत, शरीर मरत, आपण मरत नाही. ऐका,
हे शरीर जीर्ण झालं की आपण काय करतो, आपण हे शरीर सोडतो आणि दुसऱ्या शरीराचा आधार घेतो. म्हणजे कपडे फाटल्यानंतर ही शरीर टाकून देतो, ह्याला नवीन कपडे घालतो. बोला की कपडे नवीन घालतो. जैसे जीर्ण वस्त्र सांडायचे तर नंतर नूतन वेळीचे, तसे देहांतराचे शिकारीचे चैतन्य. जसं जीर्ण कपडे झाल्यानंतर आपण ते टाकून देतो आणि त्याला नवं घालतो, तसं आपल्याला हे जुनं झालेलं टाकून देतो आणि नव्या शरीराचा आधार घेतो. आपण कधीच मरत नाही. हे कोणी सांगितलं? तुकोबरायांनी सांगितलं. जीवन देके मरण, जीवन देके मरण, जीवन धरी नवी साधी देऊन, धरी नवी साधी देऊन, संचित प्रमाण, संचित प्रमाण, सोडून देतो. ऐका, मग ही किती दिवस चालतं? ही जन्माला यायचं, मरायचं, जन्माला यायचं, मरायचं, जन्माला यायचं, मरायचं, किती दिवस चालतं? एक एक योनी, कोटी कोटी फेरा. पुनरपि जननम पुनरपि मननम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. ही चक्र आहे, ध्यानात असू द्या. चक्र आहे, ऐका. आणि चक्र ज्या वेळेस थांबल त्यावेळेस शेवट झाला. मग आपल्या आयुष्यात शेवट आहे का? नाही. ऐका, मग आता आपला शेवट आपण धरतो मृत्यूनंतर, आपला संपला शेवट. आता तुम्हाला सगळ्याला प्रश्न करतो, तुम्हाला आपला शेवट चांगला व्हावा वाटतं का गोड व्हावा वाटतं? बोला की, सगळ्यांनी बोला. सगळ्यांनी बोललं तरी मला काय फरक पडतं? नाही बोलल्यावर फरक पडतो या. कारण मला कारण माझं कीर्तन तुम्हाला कळतंय का नाही? तुम्हाला काय वाटतं, शेवट गोड व्हावं का वाईट व्हावं? गोड व्हावं प्रत्येकाला असं वाटतं. आपलं होतो का? शेवटच नाही मुळे माझी, पण ज्या शरीराचा आहे, ज्या योनीमधला शेवट आहे, तो तरी आपला गोड होतो का? ऐका, आता मला सगळं सांगावं लागेल. तुम्ही माझ्याकडे असं बघताय जणू लगेच उद्या तुम्हाला मारायची, इतकं तेज. बरं, माणसाने मेलं पाहिजे का नाही मेलं पाहिजे? काय मत आहे तुमचं? बोला. माणसाने मेलं पाहिजे. कारण एसटीतली अगोदरची खाली उतरल्याशिवाय नव्यांना बसता येत नाही. बरोबर आहे ना? आता मेलं पाहिजे इतक्या फिट झालं. पहिल्यांदा कोणी मेलं पाहिजे, जुन्यांनी का नव्यांनी? नवी म्हणतात जुन्यांनी, आणि जुन्यांची तोंड बघा ना. प्रामाणिकपणे सांगा, जुन्यांना मर वाटतंय का? जुन्यांना मर वाटतंय का? मर वाटायचा विषय लांबचा. मर हा बोल न सारती आणि मेलिया तरी रडती, परी असते जात न गणती घैसपणी. मरच वाट, मर नावाचा बोल सहवत नाही, आणि तिथं आपल्याला जायचंय सगळ्याला. मर वाटत नाही, मग शेवट आपला होतोय का गोड? ज्या अर्थी भीती वाटती त्या अर्थी आपला गोड नाही. ध्यानात असू द्या. काही लोकांची सुरुवात गोड आहे, काही लोकांची सुरुवात गोड आहे, मध्य वाईट आहे आणि शेवट गोड आहे. फरक कळतोय? सुरुवात गोड आहे, मध्य वाईट आहे आणि शेवट मध्य वाईट, शेवट गोड आहे. काही लोकांची सुरुवात गोड आहे, मध्य गोड आहे, शेवट भयंकर वाईट आहे. एक वर्ग असा आहे, सुरुवात वाईट आहे, मध्य वाईट आहे आणि शेवट तर भयंकर वाईट आहे. ऐका, त्यातला पहिला वर्ग सांगितला, सुरुवात गोड आहे, मध्य वाईट आहे आणि शेवट गोड आहे. त्यामध्ये राजा परीक्षिती माहिती का तुम्हाला? इथे सप्त्याचा जेवढ्याने कीर्तन ऐकले त्यांना कळेल कोण होता.
बाकीच्या डोक्यावर झालं कोण अण्णाभाऊ हे राजा परीक्षिती विट्याचा आहे का बारामतीचा आहे का फलटणचा आहे का तुळजापूरचा आहे असाच प्रश्न पडत राजा परीक्षिती ऐका पांडवांमध्ये अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू आणि अभिमन्यू आणि उत्तरेच्या गर्भामध्ये तो जन्माला आला त्याचं नाव राजा परीक्षिती राजा परीक्षिती ऐका त्याची सुरुवात गोड आहे राजा परीक्षितीची सुरुवात गोड आहे कारण सुरुवात गोड का आईच्या गर्भात देव भेटाय आता देव भेटाय आता आईच्या गर्भात देव आईच्या गर्भात देव भेटायला तू ह्याच्या इतका गोड काय देव आपल्या स्वप्नात येत नाही देव भेटाय आता आईच्या गर्भात देव सुरुवात किती गोड आहे सुरुवात गोड आहे का मध्य वाईट आहे राजा परीक्षित राज्य चालू होतं आणि तो शिकारीसाठी वनात गेल्यानंतर त्याला तहान लागल्यानंतर त्या पाण्याच्या शोधामध्ये तो एका आश्रमामध्ये गेला आणि तो आश्रम होता शमीक ऋषी नावाच्या साधूचा आश्रम होता आणि ते शमीक ऋषी ध्यानस्थ बसले होते साधनेला बसले होते आणि राजा परीक्षेने आवाज दिला मी हस्तिनापूरचा राजा आहे भारताचा सम्राट आहे मला तहान लागली मला पाणी प्यायचंय पण ते मृणमध्ये अवस्था होती देहावरती नव्हते त्यामुळे त्यांना कळलंच नाही मला कोण बाहेर हाका मारतोय आणि तो मोठ्याने आवाजात मला तहान लागली मी राजा आहे हस्तिनापूरचा सम्राट आहे भारताचा मला पाणी द्या पण ते देहावरती नसल्यामुळे त्यांना काहीच कळ नाही राजाच्या मनात विकल्प आला रे मी राजा आहे आणि मोठ्याने आवाज येतो या साधूला ह्यो ऐकू शकत नाही ह्यो ध्यान असताना ह्यो सोंग करतोय ह्यो नाटक करतोय असा राजाच्या मनात विकल्प आला त्याला वाटलं हा ढोंगी मग तिथं मेलेला सर्प उचलला आणि शमीक ऋषींच्या गळ्यात टाकला आणि राजा निघून गेला पुढे निघून राजा गेल्यानंतर ऐका त्यांचा मुलगा बाहेर खेळत होता शृंगी नावाचा शृंगीने आल्यानंतर बघितला रे माझे वडील ध्यानस्थ बसलेले असताना कुणीतरी माझ्या वडिलांची चेष्टा केली हा मेलेला सर्प माझ्या वडिलांच्या गळ्यात टाकलाय ज्यांनी माझ्या वडिलांची कोणी चेष्टा केली ना त्याला सुद्धा तक्षक नावाचा सर्प 7 दिवसात चावल आणि त्याचा मृत्यू होईल एवढा सात्विक राजा पण थोडं आयुष्यामध्ये पाप घडलं मध्यावरती आल्यानंतर आणि 7 दिवसामध्ये राजाला साप चावणार आहे पण ऐका त्याचा शेवट 7 दिवसात कसा झाला मुनी शुकाचार्यांच्या मुखातून भागवताचं श्रवण केलं आणि तोच राजा परीक्षिती उद्धारला गेला ध्यानात असू द्या 7 दिवसामानी आणि 7 दिवसात मुक्त झाला म्हणजे त्याचा शेवट गोडे ध्यानात असू द्या एक वर्ग हेव झाला आता एक वर्ग असा आहे सुरुवात गोडे मध्य गोडे शेवट भयंकर वाईट आहे ऐका कोण आहे तो राजा धृतराष्ट्र भारताचा सम्राट आहे सामान्य नाही राजा धृतराष्ट्र सामान्य नाही तो व्यासांचा मुलगा आहे व्यासांचा राजवाड्यात जन्माला आलाय आयुष्य सगळं सुंदर चाललंय तरुण झाला सुरुवात गोडे तरुण झाला मध्य सुद्धा गोडे का भारताचा सम्राट झाला सम्राट आणि एकदा अंगात ताकद असली तरुणपण असलं सत्ता असली संपत्ती असली की माणूस पाप करा माग पुढे बघत नाही ध्यानात असू द्या
उन्मत्त झाला राजा, इतका पाप करायला लागला, इतका पाप. 100 पोरं होती, 100. इतकी पोरं नालायक होती त्याची, नालायक. त्याला कळत होतं आपली कार्टी नालायक आहे ती. आपल्या स्वतःच्या भावाच्या मुलांना छळते ती. माझ्या सख्या पुतण्याला छळते ती, माहित होत. त्याला माहित नव्हतं का त्या आंधळ्याला की त्याला विषाचे लाडू चारले, पाण्यात बुडवले, लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न केलाय माझ्या मुलांनी. आणि एवढंच नाही, सून स्वतःची भर सभेत ओढत आणली. त्या आंधळ्याला माहित नव्हतं का? माहित होत ना, तरी पूर्ण म्हणतात तसं ऐकत गेला. पूर्ण म्हणतात. एवढंच नाही, राज्य होतं त्यांचं, राज्य ते सुद्धा हिसकून घेतलं आणि वनवासात पाठवलं, अज्ञातवासात. त्याला माहित नव्हतं का आपल्या पोरांची चूक आहे त्या. पण पोरं म्हणतात तसं ऐकत गेला, पोरं म्हणतात तसंच वागत गेला. का? त्याला म्हणणार रे विदुर काका सांगायचा, रे धृतराष्ट्रा, आज सून आहे तुझी, सून भर सभेत वडत आणली, भर सभेत. थांबव हा प्रकार, थांबव प्रकार हा. तो म्हणायचं नाही, पोरं म्हणतात तसं होऊ द्या. परिणाम असा झाला, म्हणजे हातात सत्ता आहे, सगळं करू शकत होता. परिणाम असा झाला, शेवट परिणाम असा झाला, 100 डोळ्या देखता मिली. 100 पोरं धृतराष्ट्र डोळ्या देखत मिली, डोळ्या देखत. राज्य गेलं, सगळं राज्य पांडवांना गेलं, ध्यानात असू द्या. आणि वेळ इतकी वाईट आली धृतराष्ट्रावर, ज्यांना आयुष्यभर छळलं ना, त्यांच्या दारात अर्ध्या भाकरीसाठी राहावं लागलं नवरा बायकोला, अर्ध्या भाकरीसाठी. पाप करताना मजा वाटते, ध्यानात असू द्या. पाप करताना मजा वाटते, पण पुढे जे भोगायचंय ना, सोपा प्रवास नाही, ध्यानात असू. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघडी यमदंड. मारिती तोडी असं वाटत असेल मी किती पाप केलं तरी माझं पाप बघाय कोण ध्यानात असू द्या. पाप करताना माझ्या वाटते, विषयाचे सुख येते वाटे गोड, पुढे अवघडे यमदंड. मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाची किंकर भोस आलाय का. पातके करिता पुढे आहे पुस्तक, काय उत्तर देता होशील, काय उत्तर आपल्याकडे त्यावेळेस. पाप करत गेला पाप धृतराष्ट्र, डोळ्या देख 100 मिली 100. आणि ज्यांना छळलं त्यांच्यात आयुष्यात दारात अर्ध्या भाकरीसाठी राहावं लागलं. त्यामुळे लय हुताटल्यागत वागू नका. तसे दुसता हित सुद्धा काय काय हित 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 दाखवली असते, पण भांडणाचा पाया वाढेल म्हणून दाखवत नाही. हित कार्टी नालायक आहेत माहिती, तरी तू म्हणशील तसं 100 मिली 100. आणि त्यांच्या दारात भाकरीसाठी राहावं लागलं. ऐका, भाकरी सुद्धा गोड लागून देत नव्हता भीम. भाकरी वाळून गेला, वाळून. तो जेवाय बसला, कोण धृतराष्ट्र जेवाय बसला की
भीम यायचा भीम. आणि त्या सांगायला ए आंधळ्या, ए आंधळ्या, अरे तू ही भाकरी खातोय ना, भाकरी खात नाही, ही तुझ्या पोरांचं रक्त पितोय रक्त. कुठला जगाच्या पाठीवर बाप असाय सांगा ना, पोरांजवळ मरण ऐकताना जेवण जाईल त्याला. रोज सांगायचं अरे तुझ्या भीमाला मी फाडून मारलाय, तुझी 100 पोरं ही का लावलंय, तुझी 100 पोरं मी मारल्या. जेवाय बसला की भीम यायचा ना असं सांगायचा. आनच गोड लागून दिलं नाही भीमाने, वाळून गेला वाळून. धर्मराजे एकदा विचारलं काका तुम्ही असा शीन का झालाय, तुम्हाला त्रास कशाचा आहे, दुःख आहे का, काय टेन्शन आहे का, तुम्ही वाढून का गेलाय. ती म्हणले ए युधिष्ठिरा ऐक ना, मी पाप केलंय, मी पापी, मला माहिती मी चूक केली, मला आता पश्चाताप भोगण्याशिवाय काय माझ्याकडे गत्यंतर नाही. आता मला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही, फक्त मरण येत नाही म्हणून जगलोय आणि मरेपर्यंत फक्त मला अर्ध्याच भाकरीची अपेक्षा आहे तुमच्याकडून, बाकी काहीच नको. मग तुम्हाला त्रास कशाचा, करायचे देऊ का, परत जातो वनवास, पण तुम्ही टेन्शन मध्ये राहू नका. ते म्हणले काहीच करू नको, फक्त एकच काम कर, तो भीम मला जेवताना बोलतोय ना तेवढा जेवताना बोलायचा बंद करा गाड्या, मला नको झाले. धर्मराजाने भीमाला बोलून घेतलं, ए भीमा, अरे आपला चुलताय देव, त्याचा अपमान करू नको, त्याला जेवताना अजिबात बोलायचं नाही. भीमाने सांगितलं दादा तुझा ऐकतो, मी जेवताना अजिबात बोलणार नाही, पण जेवायच्या आधी 15 मिनिटं त्याला बोलल्याशिवाय सोडणार नाही. अरे आमची बायको भर सभेत आवडत आणली, त्या आंधळ्याला दिसत नव्हतं, ऐकाय तरी येत होतं, थांबवाय पाहिजे होता ना प्रकार, थांबवला नाही. भोग वाळून गेला, वाळून काहीच चाला ना. एक दिवशी भयान मध्यरात्री उठला, बायकोला सोबत घेतली, जंगलात गेला. पाप इतकं गेलं जंगलाला आग लागली, जंगलाला, आणि आगीत जळून गेला, आगीत. सुरुवात गोडे, मद्य पापामुळे वाईट झाला, ध्यानात असू द्या. ह्या मद्य चांगला आहे त्याचा, सुरुवात गोड आहे, मद्य गोड आहे, शेवट जळून मारावं लागलं, जळून. काय इतका भयंकर वाईट, इतका भयंकर. याच्या ऐका दुसरा वर्ग झाला, सुरुवात गोड, मध्य गोड, शेवट भयंकर वाईट. एक वर्ग असा आहे, सुरुवात वाईट आहे, मध्य वाईट आहे आणि शेवट भयंकर वाईट आहे. तो वर्ग कोणचा, तो वर्ग आहे का, तो वर्ग म्हणजे तुम्ही आम्ही. सुरुवात वाईट आहे, किती वाईट आहे, आईच्या गर्भात आहे आपण, आईच्या गर्भात आहे, आईच्या गर्भात असताना आपलं खाली मुंड वर पाहिजे, उरपाट आहे गर्भात. बरं तिथं काही येशी का, काय आईच्या गर्भात येशी. कुकर मध्ये भात तांदूळ टाकला ना, कुकर मध्ये 2 शिट्ट्या झाल्यावर भात असा कसा उड्या मारतोय बघा, तसं आईच्या गर्भात उड्या मारत होतो. विस्ताले पुचोहीकडे, नाकी तोंडी कुर्मीकडे, आणि गर्भवासाचे गाडे दुःख कोणा पुढे सांगावे. काय सांगू मी गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, माझा गोविंदा नारायणा, माझा गोविंदा नारायणा, माझा
आपल्याला त्रास सहन होत नव्हता आपल्याला. मला काय इतर कीर्तनासारखं मला असं जमत नाही. मी कीर्तनात मुंबईत कुठं जातो, तिकडे जातो, इकडे जातो, हात कोणीकडे पण फिरतात, हे सारखं धडकते मला. काय ज्याला त्याला माझं पडले त्यांचंच नाही, केटर्स वाल्याला त्याचं पडले. तेव्हा श्री केटर्स बामणी हानला पडले, कृष्णा साऊंड हात करंगले, हात नोली, आणि मला माझं पडलं. ज्याला तुम्हाला दोष नाही, मी पण त्याच्यात ज्याला त्याला माझं पडले. हा ऐका, विषयांतर नको. आईच्या गर्भात तरपडत होतो आपण, तरपडत, आणि देवाला विनंती केली, हे देवा, अरे मला गर्भवाचा दुःख सहन होत नाही, मला बाहेर काढ गर्भातनं. आपल्याला असं वाटलं बाहेर आल्यावर तरी मला सुख भेटेल. गर्भात काय वाटलं, गर्भात आईच्या काय वाटलं, ही तर सहन होत नाही, जन्माला आल्यावर मला सुख भेटेल. ही आशा आहे. ऐका, मला हे दुःख सहन होत नाही, एकदा बाहेर काढ मला. एक वेळ सण होत नाही. दुरितांचे जाळे उगवणी देवाला शब्द दिला, आठवीन पाय हा माझा नवस, रात्र ही दिवस पांडुरंगा. देवाला शब्द दिला, देवाला आपण देवाला लबाड बोलू, देवा तुझं आयुष्यभर भजन करील, फक्त येत नाही आता बाहेर काढ. आणि देवाने विश्वास ठेवला आपल्या, त्यातनं बाहेर काढलं आणि देवाला विसरून गेला. देवाला विसरून गेलो, पण देव म्हणला मला माहित होतं तू इतकी अवलाद लाभाड आहे ना, दम तुला हेच का दाखव. आतमध्ये वाटलं बाहेर असल्यावर लय मजा आली. बाहेर आलो आपण, ऐका, जन्माला आलो. जन्माला आल्यावर आपली 80 वर्षाची आजी, तिने काय केलं, पाठ एक पासा घेतला आणि पायाखाली एक पाठ घेतला. दोन बाजूला 2 बादल्या कडक पाण्याच्या केल्या. आपल्याला पांत टाकलं मांडीव आणि त्याला वतूची रगडायला सुरुवात केली. खाली बोंबलत होती. आणि आजी म्हणायचं बाळस निघते बाळस, आपण जीव चाललाय म्हणून बोंबलत होतो. ए देवा, पुन्हा देवाला, देवा अजून मोठं कर, मला हित पण दुःख आहे. त्याला असं वाटलं कदाचित थोडं मोठं झाल्यावर सुख भेटेल. आजीने परत काय केलं, कडव घेतलं आपल्याला, कडव.
सोनाराकडे नेलं आणि सोनाराला सांगितलं ह्याला टोचा. आणि नुसतं कान नाही, नाक पण टोचा ह्याचा. आणि आपण बोंबलत होतो. देवाला सांग, ए देवा इथं पण माझ्या नाही, मला शाळेत पाठव, शाळेत तिथं कदाचित सुख असेल. पण शाळेत घातला, कायची नाही म्हणून मास्तरने हाणला. मास्तर हाणतो म्हणून घरी राहिला, बापाने हाणला. तो म्हणला इथं पण माझ्या नाही, कदाचित लग्न झाल्यावर माझ्या. मग देवाला म्हणला, देवा यंदाच्या उन्हाळ्यात तरी मला कर मोकळा. देवाने बिचाऱ्याने विश्वास ठेवला, इतका विश्वास ठेवला, आपल्याला असं वाटलं सुखच भेटणार आहे. तिथं तरी भेटलं का? ए बोला की, भेटलं का? तुमचे आता लग्न झाल्यात, चेहऱ्यावरूनच कळतंय मला तुमचे लग्न झाले. लग्न झाल्यात तुम्ही, बोलू नका कोणी, तुम्ही तुमची बायको पसंत करायला गेला, ते दिवस आठवायचा. तिचं काय बघून तिला पसंत केली? तिचं रूप बघून पसंती केली का गुण बघून पसंती केली? बोला. तेव्हा ती मुलगी होती, तो दिवस आठवा. आणि तुम्ही सगळंही सांगणार पण ती आठवणार तुम्हाला. तिला काय बघून पसंत केली? रूप बघून पसंत केली का गुण? गुण गुण 10 मिनिटं मुलगी बघण्याचा कार्यक्रम असतो, तेवढ्यात गुण कळतात का? रूप बघून पसंत केली, गुण तिने हिताला दाखवलं. रूप बघून पसंती केली, बरोबर आहे. आता तो दिवस परत आठवा. तिला बघितल्या बघितल्या तेवढा जेवढा आनंद झाला, तेवढाच आनंद हाय का? संपलं त्याने सुखच का? अरे मला फसावतोय तू, तुम्ही देवाला फसवणार आहे आपण म्हटल्यावर तेव तर काय चतुरात शिरोमणी आहे का? चतुरात शिरोमणी ज्याला ज्याला संसारात 100% 99% वेळेने हात वर करायचा नाही, ज्याला संसारात 100% चांगली बायको मिळाली त्याने हात वर करा, त्याचा सत्कार करू आपण. एकाला पण ना, आता काय फाशी घ्यायची का? बरं काय टीव्ही आहे का, कूलर आहे का, फ्रीज आहे, तवा हे खराब लागलाय म्हणून दुकानदाराकडे नेला, दादा हे खराब आहे दुसरा बदलून द्या. ही व्यवस्था. एकदा दिलेली वस्तू परत घेतली जाणार मला तिकडे. एकाला पण चांगली मिळणार नाही. आता जिला जिला संसारात बघा, तुम्ही तुमच्याच गावचे द्या, जिला संसारात 100% चांगला नवरा मिळालाय तिने हातवर करा, तिचा हित सत्कार करू. 1 वा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे बऱ्याच जणींना मिळालाय. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. गडी माना उचलून बघते त्याला माझी नाही त्याला. ए ऐका, आता तुम्ही जेवढ्याने हात वर केलं तुमचं हित आहेत का? आहेत का? आहेत ना. मग तुम्ही हात वर केला, ह्यांचं काय दुखत होतं हात वर करा? आता ती घरी गेल्यावर मिटवा, हिथं नको पाहुण्याच्या दारात. घरी गेल्यावर अजून पुढचं बघा, 20 जणांनी हात वर केलत्या. 20 जणांनी हात वर केलं ह्यांनी. अजून बघायचं का तुम्हाला? तुम्हाला काळूबाईची शपथ आहे, काळूबाईची, जिने हात वर केलं त्यांना, ज्यांनी हात वर केलं त्याला काळूबाईची शपथ आहे. आता जी जी बायको आजपर्यंत आपल्या स्वतःच्या नवऱ्याला त्याच्या पाठीमाग त्याला इकिरी शब्दात बोलले नाही, तिने हात वर करा. ह्यो बाबा असाच आहे, ह्यो बाबा तसाच आहे, ह्यो आईचंच ऐकतो, बहिणीचंच ऐकतो, आणि मी सांगायला गेली की ह्याच्या कानाची भोकं बंद होत्या. खोटं बोलला तर अटॅक येऊन मारचाल हिथं. मी अर्ध्या तासात निघून जाईल, पण काळोबाई आणि तुम्ही हिसका घालत बसा, माझं काय म्हणणं.
इशिक जणींनी हात वर केलं तर इशिक जणींनी जेव्हा स्वतःच्या मरणावर आलं हातच खाली आणि मीच मिली तर ह्याला काय पेटवायचंय का? इतकं प्रेम आहे इतकं प्रेम आहे. हाय सुरुवात आपली वाईट आहे मध्य ऐका आणि रात्रीचा दिवस करतो ह्यांच्यासाठी अजून काय करायचंय? एकाच्या चेहऱ्यावर हसू नाही एकाच्या. तुमच्या गटाचं लग्न झालं आहे तुमच्या गटाचं लग्न झालं आहे हे ओळखण्याची काहीतरी विशिष्ट खूण आहे. काय खूण आहे? ज्यावेळेस तुम्ही तुमच्या बापाच्या घरी होता तुमचं लग्न झालं नव्हतं तुम्ही तुमच्या बापाच्या घरी होता त्यावेळेस तुमच्या अंगावरती ड्रेस होता. बरोबर आहे? बरोबर आहे का? बरोबर आहे का? बरोबर आहे का? बरं हा मग सांगा की बरोबर आहे. म्हणून ड्रेस होता तुमचं लग्न झालं ड्रेस गेला आणि साडी आली कपाळाला. हा हा काय म्हटले रे? कुंकू. बरं कुंकू आलं गळ्यात म्हणे मंगळसूत्राला पाय. तुम्ही नका सांगू तुम्ही गडबड का करताय? तुमचं मी बघतो ना. गळ्यात म्हणे मंगळसूत्राला पायात जुडव्याने असा पेहराव बघितला. काय म्हणायचं? ह्या माऊलीचं ह्या भगिनीचं लग्न झालेलं आहे. तुमच्याकडे बघितलं की लगेच लक्षात येतं तुमचं लग्न झालं की नाही. बरोबर आहे? हे झालं तुमचं लग्न झाले की नाही ओळखण्याची खूण. तुमच्या गटाचं लग्न झालं की नाही ओळखण्याची खूण. आता आमच्या गटाचं लग्न झालं की नाही ओळखण्याची आहे का खूण? काय काहीतरी काहीतरी आमच्या गटाचं लग्न झालं की नाही ओळखण्याची साधी आणि सोपी खूण ह्यांची तोंड. बघा ना एकाच्या तोंड्यावर हसू नये. पण ह्यांची अशी तोंड केली कोणी? म्हणजे आमच्या वचन राखेला तुम्ही झाला मोकळ्या. कधी वेळ रात्रीचा दिवस करतो रात्रीचा दिवस का? ही माझीच म्हणून सुखाने तुम्ही झोपताय. तुम्हाला इच्छा आहे का अंगातनं घामाच्या धारा लागस्तवर रानात काम करायची हौस आहे? हौस आहे? हौस नाही का करताय? ही माझीच म्हणून करताय. आणि तुमच्या आयुष्यात लागलं काय आतापर्यंत भगवंताला आवडलं असं हाताला? काय लागलं? मधमाशी माहिती तुम्हाला? मधमाशी माहिती का? अहो मधमाशी माहिती का? मग सांगा की मधमाशी माहिती म्हणून. लय टेन्शन घेतलं तुम्ही बाबा. मधमाशी त्या मधमाशीचं जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत एकच काम. प्रत्येक फुलावरती बसायचं फुलातला मध गोळा करायचा आणि एका ठिकाणी नेऊन तो साठवायचा. ती औलाद स्वतः पण कधी खात नाही आयुष्यभरात आणि दुसऱ्याला जवळ येऊन देत नाही. कोण? मग कोणतरी एक जण येतो त्या मधमाशांना तिथून हाकलून लावतो आणि सगळ्या मधाचा ताबा दुसराच घेऊन जातो. तशा अवलादी हित येत्या. कधीच जीवाला खाल्लं नाही कधीच. का? म्हातारपणे आपण हे खर्च अंगात ताकद आहे तो कमवून घेऊ आणि म्हातारपण झालं की मग देवधर्म मग दानधर्म असा विचार केला ना सगळ्यांनी. आता थकलेली लोक सगळ्यांना विचारतो आता थकलेली एक क्षण सुद्धा तुम्ही असा हौसनी जगला नाही का म्हातारपण माझं सुखात जावं म्हणून. आता तुम्हीच कमावलेले आणि तुमच्या मनात आलं की आज बाबा कारवे गावामध्ये सप्ताह आहे आणि मी कमावलेली इस्टेट आहे आणि सप्त्याला मला 10,000 रुपये वर्गणी द्यायची. देऊ शकता का? देऊ शकता का? देऊ शकत नाही का? स्वातंत्र्य होतं देण्याचं तेव्हा तू पोटाला चिमटा घेतला आणि आता कमवून ठेवले. आता देण्याचं स्वातंत्र्य नाही कारण तुझं आयुष्य पारतंत्र्यात गेलं सोनांच्या मुलांच्या हातात गेलं. बरोबर आहे का? मग काय हाताला लागलं? तुम्ही कमावलेली संपत्ती. कोणतरी एक जण येतो आणि तुम्हाला संपत्तीतून बाजूला करतो. खर्चाची ताकद नाही ना तुमची. बाजूला करतो आणि सगळ्या संपत्तीचा ताबा दुसराच घेऊन जातो. तो कोण असतो? कोण असतो? मुलगा. आणि दुसऱ्याचं नाही ज्याच्यासाठी पेड वाटलं त्यो. सांडी रे सांडी बाळा साध संसार छंदू माशिया मोहळ रे रचियला रे कंदू
मला सांगा ना. ज्याशी असे लाभ तोची जाणे गोडी आणि येरती बापुडी सिल्ले वाया. आणि तुमच्यावर प्रेम का करतात माहिती का? का प्रेम करतात माहिती का? तुमची त्या घरावरची सत्ता आहे, तुमच्या अंगात ताकद आहे आणि तुम्ही त्यांचं काहीतरी भरण पोषण करताय म्हणून ते प्रेम करतात. ती फुकाट प्रेम करा येडी नाही ती. आणि आपल्याला असं वाटतं मी केलं तर ही खात्याला नाही तर अशीच मरते. डोक्यातनं विषय काढून टाका. बैल 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 आहेत का इकडे आपल्याकडे? कारव्यात बैल आहेत का? आहेत, देण्यात आले माझ्या. काय नाही टेन्शन काय. हा, बैल जोपर्यंत रेसला पळतोय ना बैल रेसला, तोपर्यंत त्याला रोज साबणाने आंघोळ. कुणाला? बैलाला. त्याचा मालक रोज त्याच्या पाठणीहून हात फिरवतोय. कुणाच्या? बैलाच्या. त्याला खाली बसायला मॅट आहे, मॅट. कुणाला? बैलाला. वर छत आहे आणि रोज न चुकता 8 वाजता खुराक आहे. किती वाजता? 8 वाजता. कुणाला? बैलाला. पण किती दिवस? जोपर्यंत बैल रेसला पळतोय तोपर्यंतच. एकदा तो बैल रेसला पळायचा बंद होण्या 11 वाजल्या तरी बैलाला चहा मिळत नाही. 11 चेना 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 चेना. माझा असं होतं, मी बैलावून इकडे माणसावर आलो पण मला कुणाला म्हणायचं होतं? बैलांनाच म्हणायचं होतं. त्यामुळे नवीन जे आता बैल रेसला लय पाहतात ना, नवीन लय वासा वासा करतात ना, त्यांनी जुनी गोट्यात थकून बसल्यात ना, त्या बैलांच्याकडे बघा एकदा आणि म्हणा ह्यांची अवस्था अशी झाली त्यार ती उद्या सुद्धा माझी अशीच अवस्था होणार आहे. हे राजानो, हाताला काय लागलं आपल्या सांगा ना. आपलं बालपण खेळण्यात गेलं, तरुणपणात काय ज्ञानच नव्हतं, नको तिकडे गेलं. अख्खं प्रौढपण आपलं आयुष्य बैलासारखा बोजा वाढण्यात गेलं, बोजा वाढण्यात. हाताला काय लागलं सांगा ना. सुरुवात वाईट आहे, मध्य वाईट आहे, सुख कधी मिळेल सांगा ना. सुख मिळेल नाही त्याला कुणालाच, कुणाला सुख मिळेल नाही. ऐका, आणि ह्यांचं प्रेम बघायचं असलं ना बायका पोरांचं, आता नका बघू. आता म्हातारपणी थेटे पडसे खोकला हात कपाळाला लावून बशी, खोबऱ्याची वाटी झाल्याचे मुख गळत तशी ना श्लेष्मापुरी बोलो जाता शब्द नयचे हानीट गडगडी कंठ कपे भारी. आणि ज्या वेळेस तुमचं सगळं व्यवहार एका जाग्यावर सुरुवात होता ना व्हायला, सगळं व्यवहार हंतरुणात व्हायला सुरुवात होईल ना, तेव्हा ज्यांच्यासाठी आयुष्य जिंकवलं तीच म्हणते ती शेजारी म्हणती मरे नका मेला आणि ला कंटाळा येणे आम्हा. आता लय मस्तीतही हुरळून जाऊ नका. म्हातारपणात ज्यांच्यासाठी आयुष्य जगलेलं तीच वाट बघतात. अरे देवा नको त्याचं तिकीट तुला काढायला जमतंय, हे आमचंच कसं अजून इथं ठेवलंय. किती दिवस घाण उचलायला लावणार आहे? कोण कोण? जिला वाजवत आणली ती नशियेल घर तुमकोनी स्वार्थासाठी करतात. आपल्यावरती मनापासून प्रेम कोण करत असेल, ज्याने तुम्हाला हिथं माणूस म्हणून ज्याला मला घातलंय तोच प्रेम करतो. बाकीच्यांचं कुणाचं काय देणं घेणं नाही. त्यांना जेव्हा स्वतःच्या वेळीला वेळ सगळी बाजूला राहते, सगळी एकट्याला जाळावं लागतं, एकट्याला ध्यानात असू द्या. मग त्याच्यावर जेव्हा आपल्यावर प्रेम करतो त्याच्यावर तुम्ही का प्रेम करत नाही?
असू द्या, ह्यांच्या फक्त गाठी भेटी पडलेल्या आहेत आपल्याला. आपण प्रवासी आहोत आणि प्रवासाच्या दरम्यान गाठी भेटली पडल्यात. एवढं का वाहून घेताय? एवढं वाहून घेऊ नका. हे प्रेम जोपर्यंत ह्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंतच प्रेम आहे, ध्यानात असू दे. तोपर्यंतच. तुटला आयुष्याचा दोरा, हे रे वावगा पसारा. ह्या आत्म्याचं शरीराचं कनेक्शन तुटलं ना, त्यावेळेस टाकून नाती गोती कडाला जमले ते कोण आहेत तरी कोण? अवघे सुखाचे सांगाती कोणी कामाला आणती. ह्यातलं कोणच कामाला येणार नाही, ध्यानात असू नाही. आयुष्य मागे गेलेलं आठवा आणि विचार करा, ह्या नरदेहात आल्यानंतर माझ्या हाताला लागलं काय जे देवाला आवडेल असं? आपल्या जीवनाचं सार्थक होईल असं हाताला लागलं काय? आठवून बघा, आयुष्य काहीच लागलं नाही. तुम्ही संसार माचाल तो तर आपल्या बापाने पण केलाय ना. वेगळं काय लागलं जो देवाला आवडेल असं लागलं काय? काहीच लागलं नाही, मोकळा झालो. मग आपली सुरुवात वाईट आहे, मध्य वाईट आहे, शेवट सुद्धा वाईट आहे. पण एक वर्ग असा आहे, सुरुवात गोड आहे, मध्य गोड आहे आणि शेवट नुसता गोड नाही. अभंगाचं पहिलं चरण. शेवट
ऐका आपल्याला वेळ कमी आहे, वेळ कमी म्हणून आपल्याला पूर्ण अभंग होणारच नाही, त्याला 2-2-2.5 तास लागतात अभंग सोडवायला. ए ऐका, आता तुम्ही माझी अवस्था बघितली, साहेबांनी मला गण लावला, दुःख लावत होते, मी काय केलं? दुःख लावता ना ह्याच्यावर पडून देऊ नका. का का भीती हितली नाही, भीती तिथली. ती म्हणली तू किती बोंबर बी पिते देता बसणं, पण ह्याला जर डाग पडला तर तू आहे मी आहे, म्हणून माग सरलो. ही माझं सांगितलं, पण आपली अशीच अवस्था आहे ध्यानापासून, कोणच वाघ नाही, वाघ नाही. ऐका मग आपल्याला करायचंय काय? आयुष्यामध्ये आलोय, या अल्प आयुष्य आहे, सगळ्या योनीचं तुलना केली आयुष्याची 84 लक्ष योनीच्या, तर हे आपलं 100 वर्षाचं आयुष्य तुम्हाला लय वाटत असेल, पण ते कणभर आहे, कणभर ध्यानात असू द्या. मग या आयुष्यामध्ये काय करायचंय? आपल्याला देह दिलाय कशासाठी? आपल्याला देह दिलाय दुःखावरती विजय मिळवण्यासाठी, अज्ञानावरती विजय मिळवण्यासाठी, मृत्यूवरती विजय मिळवण्यासाठी, आणि पुढचं सगळं जन्म चुकवण्यासाठी हा मानवणार देह दिलाय. मग आपल्याला करायचा आहे परमार्थ, आपल्याला परमार्थ करायचा आहे. परमार्थाची व्याख्या तुमच्या डोक्यात जर असेल, माळ घालायची, टेन्शन येणार तुम्हाला माळ घालायची म्हटल्यावर, बरोबर आहे ना? टेन्शन येणार, घालणार नाही माळ, तुम्ही असं मारचाल पण माळ घालणार नाही. ऐका साधा सोपा परमार्थ सांगितलाय आपल्याला, साधा सोपा संसारिक जीवनाला. अज्ञानी आपण साधा सांगितला काय? आपल्याला सगळ्यालाच पंढरपूरला जाणं होत नाही, बरोबर आहे का? बोलत राहा, बरोबर आहे का? जाणं होत नाही, सगळ्यालाच पांडुरंगाचं दर्शन घेता येत नाही, सगळ्यालाच रुक्मिणीचं दर्शन होत नाही, बरोबर आहे का? अहो 70ची झाल्या तुमच्या कारव्या, 70ची 70 अजून पंढरपूरला गेले नाही. दाखवली असती पण भांडणाचा पाया होईल म्हणून दाखवली 70ची. मग तो काय चांगला त्याची त्यालाच माहिती. ऐका मग आपल्याला पांडुरंगाचं दर्शन व्हावं, आपल्याला रुक्मिणीचं दर्शन घेता यावं, म्हणून पंढरपूरच्या पांडुरंगाने प्रत्येकाच्या घरामध्ये एक पांडुरंग दिला आणि प्रत्येकाच्या घरामध्ये एक रुक्मिणी दिली. त्या प्रत्येकाच्या घरातला पांडुरंग म्हणजे त्या घरातला बाप, आणि प्रत्येकाच्या घरातली रुक्मिणी म्हणजे त्या घरातली आई. या दोघांची सेवा कला, झाला परमार्थ तुमचा. तू का म्हणे माया आय बापांना सामान्य समजू नका तुम्ही. अहो एका तराजू मध्ये एका तागड्यात देवाला टाका आणि एका तागड्यात आई बापाला टाका, दोन्हीचं तागड सामान भरणार, एवढी आई वडिलांची ताकद आहे. आपल्यासाठी लय सहन केले, लय आई वडिलांनी, त्यातले त्या बापाने तर लय सहन केले. आईचं दुःख तर आई व्यक्त करू शकतो, बाप कधीच आपलं दुःख न सांगत नाही लेकरा बाळांना, एकटा सहन करतो एकटा, कारण त्याला माहितीये माझं दुःख न सांगलं तर हे रडतील आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं तर माझ्या असण्याचा उपयोग काय. त्यामुळे आई वडिलांची सेवा करा. आपल्या घरात आपले वडील थकलेले असतील, आजोबा थकलेले असतील, वट्यावर बसलेले असतील, आणि आपण बाहेर जाताना त्यांनी जर हाक मारली, आपल्याला हाक मारली तर माघारी वळून या. ती काय म्हणतात ते नीट ऐका. ती एकच गोष्ट रोज तुम्हाला तीच गोष्ट 4-4 वेळा दिवसात सांगते. त्यावेळेस ती ऐकून घ्या, त्यांच्यावर चिडू नका. तुम्हाला लय अक्कल हे मला पण माहिती आहे, पण त्यांच्यावर चिडू नका तुम्ही. ती एकच गोष्ट 4-4 वेळा तुम्हालाच का सांगतात? ते तुमच्यावरती निस्वार्थी प्रेम करतात म्हणून तुम्हाला सांगतात. उरामध्ये माया ज्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हसू जरी कना वाकला. गडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या उंगाया बापर, उंगाया बापर. हे राजानो, आपल्यावर निस्वार्थी प्रेम करणारे पात्र म्हणजे आपली आई आणि आपले वडील ध्यानात ठेवा. त्यांच्यावरती धावून जाऊ नका, त्यांना उलट बोलू नका, कारण आपल्या बापाने आपल्यासाठी लय सोसले, लय. आज दिवस असे आहेत ध्यानात असू द्या, पण आपण लहान होतो ना,
ते दिवस लय वाईट होते ध्यानात असून आपला बाप आपल्या मुलाबाळांसाठी लेकरा बाळांसाठी एकटा लढलाय एकटा कुणा सगळं परिस्थिती सगळं एकटा लढलाय दारिद्र्य सगळं एकटा लढलाय गरिबी सगळं एकटा लढलाय ऊन वारा पाऊस एकटा लढलाय फक्त आपल्या लेकरा बाळांसाठी आज तो थकलाय ध्यानात असू द्या म्हणून त्याच्यावर धावून जाऊ नका त्याचा आदर करा जाणार एक दिवस बिचारा जाणार आहे सोडून लय झिजलाय लय एकाएकी केला मिराशीचा धनी कडे वागुनी भार खांदी सगळा बोजा संसाराचा एकटा वडला एकट्याने आयुष्यभर तो नशिबाशी झटला तुम्ही बापाच्या अंगावर धावून गेल्यानंतर म्हणता ना तुम्ही माझ्यासाठी काय केलं म्हणता ना ऐका त्यांनी काय केलंय आयुष्यभर तवा मला नांगराच्या संग ढेकळ उचलीत राहिला नांगराच्या संग ढेकळ उचलीत राहिला दारिद्र्याच्या जखमा कष्टाने शिवत राहिला तळहाताचा पान करून संसार पेलविला उन्हावर पावसात कधी नाही थकला उन्हावर पावसात कधी नाही थकला तवा मला बापाला डोंगरावानी वाटला तवा मला बापाला डोंगरावानी वाटला ऐका अजून काय केलंय बापाने आपल्या बाबाने ऐका काय केलंय तो उपाशी झोपला आपल्याला उपाशी झोपून दिला नाही ध्यानात असू द्या त्यांनी फाटके कपडे घातले आपल्या बापाने आपल्याला उघडं फिरून दिलं नाही तो अनवाणी फिरला आपला बाप आपल्यासाठी आपल्याला बिना चप्पलचं त्याने फिरून दिलं नाही काय केलं ऐका काया शरीरात घाम जिरवीत राहिला काया शरीरात घाम जिरवीत राहिला नेहमी पोटावरती हात फिरवीत राहिला फाटल्या चपलीला घाली ऐका आपल्याला बिना चप्पलचं फिरून दिलं नाही तो अनवाणी फिरलाय फाटल्या चपलीला घाली सुतळी बांधुनिया भुकेचा बांध त्याचा कधी नाही फुटला भुकेचा बांध त्याचा कधी नाही फुटला तवा मला बापाला डोंगरावानी वाटला तवा मला बापाला डोंगरावानी वाटला राजा ऐका भाग्यवान आहात ज्याचा बाप जिवंत आहे ना भाग्यवान आहात त्याला आत्ता मिठी मारून घ्या आत्ता भाग्यवान आहात ज्याची आई जिवंत आहे ना तिच्या मांडीवरती आत्ता डोकं ठेवून झोपा आत्ता कारण आयुष्यामधनं ही मिठी आणि मांडी एकदा गेली ना सगळं तुम्हाला मिळेल सगळं पण ती मिठी आणि ती मांडी कधीच मिळू शकत नाही ह्या दोघांची सेवा करा राजांनो हाच परमार्थ आहे आणि तुकोबाला सांगतात आयुष्यामध्ये मी परमार्थ केला आता माझ्या आयुष्यामध्ये काहीच उणीव राहिली नाही आता आनंदी आनंदाबागाचं शेवटचं चरण तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी.